हॅलो फ्रेंड्स, विवा फूड रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। आज इथे आपण उपवासासाठी दोन रेसिपी करणार आहोत। साबुदाण्याची थालीपीठ आणि हलवा फ्राय करणार आहोत। खूप मस्त आणि टेस्टी आहे। कसं करायचं चला बघूयात आपण पुढे व्हिडिओमध्ये। इथे आपण उपवासाच्या दोन रेसिपी करणार आहोत। इथे हे साबुदाणे बघा, मी पूर्ण रात्र अशी पाण्यामध्ये भिजत ठेवलेले आहेत। खूप मस्त फुललेत, बघू शकता। इथे बघा छान फुलले गेलेत। आपण हे साइडला करून घेऊयात। आज आपण इथे सगळ्यात पहिले हलवा घेतलेले आहेत, स्वच्छ धुवून घेतलेत। पावसाळ्याचे दिवस आहे त्याच्यामुळे ह्याला माती जास्त नाहीये, नाहीतर ह्याला खूप माती असते, चोलून धुवून घ्यायला लागतं। हे आपण ह्याच्यामध्ये ठेवून घेऊयात। याच्यावरती आपण एक छोटी डिश ठेवून घेऊयात आणि त्याच्यामध्ये आपल्याला बटाटे ठेवायचे। बटाट्यांमध्ये पाणी ठेवायची काही गरज नाहीये, वाफेवरतीच आपण शिजवून घेणार आहोत। खूप छान चव येते त्यांनी। अशा पद्धतीने ठेवून आपण हे कुकरला झाकण लावून आपल्याला शिट्ट्या घ्यायच्या आहेत। 3 ते 4 शिट्ट्या आपण घेणार आहोत। कुकर थंड होतो तोपर्यंत आपण शेंगदाणे भाजून घेऊया। पावसाळ्याचे दिवस आहेत, तुम्ही बघू शकता शेंगदाणे असे छोट्या आकाराचे मिळाले। मोठे घ्यायला गेले तर त्याला खूप जास्त प्रमाणात बुरशी लागलेली होती, म्हणून असे छोट्या आकाराचे शेंगदाणे आणलेले आहेत। आता आपण छान भाजून घ्यायचे। शेंगदाणे छान भाजायला लागेल, बघू शकता कसे उडतायत। खरपूस असे छान भाजले गेले ना की खूप छान चव येते आणि ते क्रंची होतात, नरम राहत नाहीयेत। 2 मिनिटं अजून अलटी पलटी करून आपण भाजून घ्यायचे। हे बघा आपले शेंगदाणे खूप मस्त भाजले गेलेले आहेत। तुम्ही बघू शकता इथे फुलले सुद्धा आहेत। अशा पद्धतीने फुलले की गॅस बंद करायचे आणि असं गरम तव्यावरती आपण त्याला रुंद करून ठेवायचे। इथे बघा शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहेत। सगळे शेंगदाण्याचे साल नाही निघाले, पण जेवढे शक्य तेवढे काढून घेतलेले आहेत। त्याचबरोबर आपल्याला इथे काही चटणी करून घ्यायची। नारळ घेतलेले अर्धी वाटी, मीठ, शेंगदाणे आणि 2 मिरच्या घेतलेले। तुम्ही जर कोथिंबीर खात असाल तर कोथिंबीरचा वापर करू शकता, पण मी उपवासाला कोथिंबीर खात नाहीये म्हणून कोथिंबीर घेतलेली नाहीये। आता हे मिक्सरला वाटून काढणार आहे आणि शेंगदाण्याची कूट सुद्धा मी करून घेणार आहे। ते साबुदाणा आधी आपण सुट्टा करून घेऊया। पूर्ण असं सोडून घ्यायचंय। साबुदाणा अशा पद्धतीनेच फुलायला पाहिजे, मस्त। त्यांनी काय होतं, ते एकत्र असं सॉफ्ट मिळून येतात, त्याचा एक गोळा तयार होतो। नाहीतर ते कच्चे असेल तर ते असं सुट्टा सुट्टा राहत आणि मिळून येत नाहीये। त्यासाठी पाण्याचं प्रमाण परफेक्ट असणं गरजेचं आहे। इथे मी बटाटे सोलून घेतलेले तुकडं, ते आपल्याला किसून घ्यायचे। तुम्ही ते हाताने कुस्करून घेतली तरी चालणार आहे, पण मी इथे ते किसून घेणार आहे। काही वेगळी पद्धत नाहीये। आपण जे साबुदाण्याचे वडे करतो सेम पद्धतीने तसंच करायचे, फक्त मी त्याचे थालीपीठ करणार आहे। साबुदाणे वडे का होतात, गरमागरम खायला खूप छान लागतात, पण जर आपण बाहेर डब्यासाठी किंवा मग संध्याकाळसाठी असे ठेवून दिले तर जसे जसे ते थंड होत जातात त्याला ना खूप ऑइल असं दिसतं, हाताला असं चिपचिप लागतं ऑइल। त्याच्यासाठी हा खूप मस्त उपाय आहे। साबुदाणा वडा जसं करतो त्याचप्रमाणे आपण त्याचे थालीपीठ करणार आहोत। खूप मस्त। आणि सगळ्यात म्हणजे ऑइल आपल्या शरीराला चांगलं नाहीये। थालीपीठ केल्याने त्याला कसं ऑइलचं प्रमाण खूप कमी होतं आणि साबुदाणा ऑइल खेचला जात नाहीये, त्यासाठी आपण असं करून बघूया। याच्यामध्ये आपण चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचंय। 2 मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत ते टाकून घेणार आहे। मिरच्या बारीक खूप करायच्या नाही, ज्यांना नको असेल ते काढून ठेवू शकतात। आणि इथे जिरा,
आता हे आपल्याला एकत्र असं मिक्स करून घ्यायचे, मळून घ्यायचे. याचा एक गोळा तयार होईल अशा पद्धतीने आपण ते मळून घ्यायचे. इथे बघा अशा पद्धतीने आपण मळून घेतलेला आहे. त्याचा मस्त असा गोळा तयार होते. इथे मी 1 वाटी साबुदाणा घेतलेला, ते भिजून एवढा झालेला आहे, आणि 2 बटाटे. 2 माणसांना डब्याला किंवा नाश्त्याला होतील अशा पद्धतीने आपण करून घेतलेले आहेत. डब्बा आणि नाश्ता असे दोन्ही प्रकार होणार आहेत. नाहीतर फक्त तुम्हाला नाश्त्याला हवे असेल तर 4 माणसांसाठी नाश्त्यासाठी पुरेसे आहे. पूर्ण मिक्स करून झालं की इथे आपण साबुदाण्याचा कूट करून घेतलेला आहे ते टाकायचं आहे, आणि ते पुन्हा मिक्स करून त्याचा एक गोळा तयार करून घ्यायचा आहे. इथे मी असं एक पान घेतलेले, हळदीचं पान आहे. तुम्ही केळीचं पान सुद्धा घेऊ शकताय. तेही नसेल तर रुमालाचा वापर करा. एक कॉटनचा सॉफ्ट असं रुमाल असेल ते घ्या. आता ह्याला मी तेल लावून घेतलेलं आहे, आणि आपण हे साबुदाण्याचं जे गोळा तयार करून घेतलेला आहे ते घ्यायचं आहे, आणि ह्याच्यावरती ठेवून घ्यायचं आहे. हलक्या हाताने ते असं थापून थापून घ्यायचं आहे. बाजूने तुम्ही पाण्याचा किंवा तेलाचा हात लावून घेतला तरी चालेल, म्हणजे ते रुंद व्हायला मदत होते. अशा पद्धतीने आपण थालीपीठ थापून घ्यायचे. इथे आपला थालीपीठ आपण तयार करून घेतलेला आहे. एकीकडे आता आपण तवा गरम करत ठेवलेलाच आहे, त्याच्यावरती टाकून घेऊयात. असं तव्यावरती टाकून आपल्याला तर खरपूस भाजून घ्यायचे दोन्ही बाजूने. इथे आपली एक रेसिपी तयार झालेली आहे, साबुदाण्याचे थालीपीठ. आता आपण बघणार आहोत त्याची दुसरी रेसिपी. हलवा आपण फ्राय कसे करायचे आहेत उपवासासाठी ते बघणार आहोत. इथे मी हलवा शिजवून घेतलेले आहेत. आपल्याला काय करायचं, त्याची साल काढून घ्यायची. अशा पद्धतीने आपण सगळे हलवा सोलून घ्यायचे आहेत. खूप हेल्दी असतात ते. ह्याला गावाकडे ना आमच्याकडे मुळकुंड्या म्हणतात. मी शहरात आल्यानंतर पहिल्यांदाच ते हलवा ऐकले, आणि हिंदीमध्ये त्याला अरबीच म्हणतात ना, अरबी म्हणतात. आपण अशा पद्धतीने सगळा सोलून घेऊयात. आपण सोलून घेतल्यानंतर ह्याचे 4 भाग करायचे आहेत आपल्याला. मी उभे करते, तुम्ही आडवे केले तरी चालेल. तुम्हाला कशा पद्धतीने योग्य वाटतात त्या पद्धतीने करून घ्या. चिकट असतात ना त्याच्यामुळे ते सटकतात, सांभाळून करायचे. इथे अशा पद्धतीने सगळ्या हलव्याचे मी असे 4-4 भाग करून घेते. ज्या तव्यामध्ये आपण थालीपीठ केले त्याच्यातच आपण तेल टाकून एक मिरची टाकून घ्यायची. तवा आपला कमी तापलेला आहे, थोडं टाकून घेऊयात. थोडी जिरा पावडर. तुम्ही जे उपवासाला खात नसेल तर त्याच्यामध्ये मिरची पावडर सुद्धा टाकू शकता. आणि ते आपण जे हलवा आहे कट करून घेतलेले ते आपण फ्राय करून घ्यायचे. आणि चवीप्रमाणे मीठ टाकायचे आपल्याला. एक 2 मिनिटं फक्त आपल्याला ते परतून घ्यायचे. दही बरोबर खूप छान लागतात. पलटी करून फक्त 2 मिनिटं आपल्याला परतायचे. लहान मुलांना तुम्ही संध्याकाळी खायला दिले छोट्या बुकेला तरी सुद्धा छान आहे, आपल्याला सुद्धा छान आहे. आणि उपवासाने ह्याने त्याचं पोट भरलेलं राहतं, पटकन भूक लागत नाही. त्याच्यासाठी हलवा खूप मस्त उपवासाची रेसिपी आहे. हे बघा तयार झालेले आहे. खूप मस्त, जास्त वेळ लागत नाही आहे, काही नाही आहे, झटपट होणारी रेसिपी आहे. इथे दुसरी अशी आपली उपवासाची रेसिपी तयार झालेली आहे. बघा किती क्रंची आणि मस्त झालेले आहेत. आपण असे त्याच्यामध्ये काढून घेऊया. झटपट होणारी रेसिपी आहे. तयार झालेल्या आहेत आपल्या मस्त क्रिस्पी अशा उपवासाच्या 2 रेसिपी. कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा.
आणि असेच आपले नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूयात आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.